नांदेड जालना समृद्धी महामार्गामध्ये चुडावा शिवारातील जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याला जमिनीचा मोबदला कमी भेटल्याचा आरोप करत प्रशासनाकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे। या जमिनीमध्ये गोदावरी नदीमधून पाणी आणले आहे, तर पाणीचे 3 परवाने देखील माझ्याकडे आहेत। मागील अनेक वर्षापासून ही जमीन म्हणजे माझं पोट भरण्याचं साधन आहे, परंतु शासनाकडून याचा अत्यंत कमी मोबदला दिला जातोय आणि त्यामुळे मला मरण्याशिवाय पर्याय नाही, असं म्हणत चुडावा शिवारातील शेतकरी व्यंकटराव देसाई यांनी सरकारकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे। नांदेड जालना समृद्धी महामार्गामध्ये माझी जमीन गेली चुडावा शिवारामध्ये, चुडावा आलेगाव आणि पिंपळगाव लिका। तर ते माझी एकट्याची जमीन नाही, तर आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये 13 गावची जमीन गेली आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 94 किलोमीटर काहीतरी रस्ता व्हायला लागला आहे। तर परभणी जिल्ह्यामध्येच पुरे अन्याय आहे। शेलू असेल, मानवता असेल, परभणी असेल, पूर्ण असेल, नांदेड जिल्हा तसाच आहे, जालना जिल्हा तसाच आहे। फक्त वाचाच फोडू शकता तर तुम्ही समजा माध्यमवाले फोडू शकता। आता अन्याय तर आमच्यावर शेतकऱ्यावर एवढा अन्याय झाला की माध्यमवाले तुम्ही समजा काहीतरी मार्ग काढू शकाल, आता कर्मचाऱ्यांनी तर आमच्यावर पूर्ण अन्याय केला आहे। कंपनीवाले पूर्ण म्हणजे शासनाचे जे कर्मचारी आहेत ते कंपनीचं म्हणून काम करालेत, शेतकऱ्याबद्दल काम नाही किंवा खऱ्या कामाला वाव दिलेली नाही त्याने आतापर्यंत। आमचा प्रश्न असा आहे, जमीन पिंपळगाव लिख्यामध्ये 158 गटामध्ये जगदीश देसाईच्या मुलाच्या नावाने आणि पत्नीच्या नावाने 205 गट आलेगावमध्ये रोड टच आहे। अवार्ड तयार झाला साहेब पहिला, त्या अवार्डामध्ये 15 लाख रुपये तुमची रोड टच आहे म्हणून जमीन पहिले 15 लाख रुपये कमी केले, त्याच्यामध्ये पहिला अन्याय केला। दुसरा अन्याय पाईपलाईन माझी 6 इंची आहे गोदावरीवरून, 6 इंची पाईपलाईन आहे, 2009ला केली, कोटेशन 2009चं आहे। 2009ला बँकेचं कर्ज काढलेलं आहे, पुरावे आहेत, 3 परवाने आहेत गोदावरीचे विष्णुपूरचे माझ्याजवळ, 3ही परवान्याला ते मानाया राजी नाहीत। ते तरी जमीन समजा ती जमीन म्हणतात तुमची जमीन विहीर नाही, खंदून पाईप दाखविले, पुराव्याचा सट दिला। आता सट देता देता सगळं समजा एवढे कागद दिले तरी ती जमीन माझी गोडो होय म्हणतात आणि पाईपलाईन नाही म्हणून सांगतात। त्याच्यामुळे मी काय केलं, मागच्या मे महिन्यामध्ये उपोषण केलं होतं 1 तारखेला 1 मेला, तेव्हा थातूर मातूर पत्र देऊन जिल्हा परिषदचे पाणी पुरवठ्याचे आणि प्राधिकरणाचे बाया आली, त्यांनी झातूर मातूर देऊन मला उठिलं। पुन्हा मला काय म्हणले, आणखी पुन्हा मी जूनला बसलो, जूनला सुद्धा मला तसंच थातूर मातूर करून पत्र देऊन उठिलं। तहसीलदार साहेब आले पूर्णेचे आणि साहेबांनी मला पत्र दिलं की MRRDCकडे तुमचा कार्यक्रम आता तिकडे धाडला। म्हणजे MRRDC कोण आहे, कंपनी, आणि भूसंपादन अधिकारी इथले आहेत। तर भूसंपादन अधिकारी शेतकऱ्यासाठी बाजू मांडतात, खरी बाजू मांडतात, काही बाजू समजा काय कंपनीवाल्याचीच मांडतात। तर कंपनीवाल्याला कसा फायदा होईल एवढं फक्त हे अधिकारी या परभणी जिल्ह्यामध्ये पाहतात आणि तिन्ही ठिकाणी तसाच घडलेलं आहे, आमच्या निदर्शनात आले। नांदेड परभणी तिन्ही जिल्ह्यावर शेतकऱ्याचा अन्याय झालाय, खूप अन्याय झालाय। आता अन्याय सहन करण्याची मर्यादा संपली। माझ्या लेकराच्या तोंडातला घास काढा, माझी वडीलपार्जित जमीन आहे, विहीर आहे, 5 विहिरी येतात त्या ठिकाणी, सगळं असून एवढा पुरावा असून माझी जमीन समजा नसल्यामुळे मी मरण्यासाठी परवानगी मागितलेली आहे। दुसरा मला मी त्यागलेला आहे साहेब, मला आता कुठेही समजा यानं परवानगी द्यावा मरण्यासाठी साहेबांना, म्हणून मी आता इथं आज बसलेला आहे। पहिला दिवस आहे माझा, मी त्याला निवेदन देऊन 4 दिवस झाले, पोलिटिशियनला निवेदन देऊन आलो, पण मला आता मरण्याची परवानगी दिल्याशिवाय मी काही इथून उठणार नाही। मला तरीही मी खाणार नाही, पिणार नाही, काहीच नाही, मला मरण्याची परवानगी पाहिजे। तुम्ही जमीन खंदायसाठी बाजूची जमीन 30-40 लाखाने एकर घ्याल्या आणि ती जमीन 40 लाखाने घेऊन वर माल टाकायला, ती जमीन शेतकऱ्याला शिल्लक राहिली आणि आमची कायमची घ्यायला, कायमची जमीन घेऊन 12 लाखाने, 14 लाखाने, 15 लाखाने पैसे द्यायला आम्हाला केवढा अन्याय आहे। आम्ही भूमिहीन व्हालो, आमच्या लेकरावाळाचा घास गेला, आमचा बापू परिचित जमीन गेली। आता जवळची जमीन त्या ठिकाणी पाईपलाईन तुम्हाला करायची, रोड रस्ते करायचे, एवढा खर्च केला कोण देणार आहे साहेब? म्हणून मरण्याची परवानगी मी मागितलेली आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।